तेव्हा तशी या काव्यमालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहोत कवयित्री मानसी चापेकर यांची चटका ही कविता. काव्यवाचन करत आहेत स्मिता सैंदानकर. ऐकूया चटका. आई कित्येक वेळा गॅसवरून गरम भांड अगदी सहज हातानेच खाली उतरवायची. आई कित्येक वेळा गॅसवरून गरम भांड अगदी सहज हातानेच खाली उतरवायची. मी ते बघून तिला म्हणायचे, अगं आई, चटका लागेल ना. मी ते बघून तिला म्हणायचे, अगं आई, चटका लागेल ना. ती म्हणायची, इतकी वर्ष संसार करून स्वयंपाक करून हात मरतात बाईचे. इतकी वर्ष संसार करून स्वयंपाक करून हात मरतात बाईचे. मी तिला म्हणायचे, असं का गं म्हणतेस? असं म्हण की, इतकी वर्ष संसार करून बाई कणखर होते. ती नुसती हसायची. ती नुसती हसायची. आता मी गरम भांड गॅसवरून सहज खाली उतरवते. हात मेलेत माझेही. आता मी गरम भांड गॅसवरून सहज खाली उतरवते. हात मेलेत माझेही. पण तो आईसारखा कणखरपणा काही आला नाही. कारण हाताला बसलेले चटके नाही, पण अनेक वेळा मनाला बसलेले चटके डोळ्यात पाणी आणतात. चटका. कवयित्री मानसी चापेकर.